ठीक आहे, आमच्या शेती तुम्ही लुटल्या, आमच्या जमिनी लुटल्या, आमची घरं तुम्ही लुटली. अरे पण दफनभूमी आणि मसनवाडी तरी आम्हाला ठेवा. आम्हाला जिवंतपणे तुम्ही राहू देत नाहीये. किमान मेल्यानंतर तरी आमची मुलं बाळं आणि आमच्या समाजाला कमीत कमी सुख शांती मिळेल एवढा तरी किमान तुम्ही आमच्यासाठी ठेवा. राजगुरुनगरमध्ये आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात भीमशक्ती संघटनेने थेट कारवाई करत अतिक्रमण जमीनदोस्त केलंय. जुन्या पुणे नाशिक महामार्गालगत भीमा नदी पुलाजवळ चांडोली गावाच्या हद्दीत असलेल्या स्मशानभूमीवर काही व्यक्तींनी सिमेंट वस्तू कारखाना आणि बांबू विक्रीच्या नावाखाली बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. ही पहिलीच वेळ नसून 2012 सालीही अशाच प्रकारे जागा बळकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी आंदोलनानंतर ही जागा मुक्त करण्यात आली होती. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट अतिक्रमण हटवलं. या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून परिसरात तणावाची स्थिती आहे. आता प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. खरं वास्तविक पाहता ही मागासवर्गीय आणि बेवारस लोकांची दफनभूमी आहे. परंतु आजही ही जुन्या काळातील ती म्हणजे आहे की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आजही या जाती जमातीमध्ये उभे राहिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भीमा कोरेगावचं स्मारक असेल तिथं देखील काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. राजगुरुनगर खेडच्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवला त्या ठिकाणी देखील काही लोकांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे. तळेगावमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावर तिथं देखील काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. जिथं जिथं मागासवर्गीय समाज काहीतरी कारणासाठी उभा राहतो. आतापर्यंत तुम्ही आमच्या जागेमध्ये जमिनीमध्ये अतिक्रमण केलं, आम्हाला काही वाटलं नाही. परंतु आता तुम्हाला आमचे मसनवाटे कमी पडायला लागले, आमच्या दफनभूम्या तुम्हाला कमी पडायला लागल्या. आता तुम्ही आमच्या माणसांना गाडण्यासाठी जी जागा आहे त्याच्यावर देखील तुम्ही उद्योगधंदे चालू करून तुम्ही त्या मेलेल्या माणसांच्या टाळूवरच्या लोणी तुम्ही खायला सुरुवात केली आहे. अशा धनदांडग्या लोकांना आम्ही 2022 पासून 2012 मध्ये आम्ही पहिलं आंदोलन केलं. 2012 मध्ये आम्ही पहिलं आंदोलन करून ही जागा रिकामी करून दिली. 2012 नंतर रिकामी केल्या जागेवरती त्याच्यानंतर परत या जागेवरती अतिक्रमणाला सुरुवात झाली. पळत झालेल्या अतिक्रमणाला सुरुवात झाल्यानंतर खेड्यामध्ये एक 7 वर्षाची चिमुरडी पोरगी वारली. त्या मुलीचा अंत्यविधी करता येणार नाही, त्या मुलीला दफनविधी करावा लागतो. जसं ज्या पद्धतीमध्ये सगळा हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, इसाई धर्म असेल त्याचप्रमाणे आमच्या इतर जातीय धर्मांमध्ये देखील लहान बालकांना दहन केलं जात नाही तर त्याला दफन केलं जातं. त्या मुलीला गाडण्यासाठी तर जागा मिळाली नाही. त्या दिवशी मी मुंबईमध्ये असल्या कारणास्तव 2022 मध्ये त्यामुळं त्या मुलीचं प्रेत या राजगुरुनगर खेडवरून चिंचवड या ठिकाणी पत्रकार महोदय तिकडे नेण्यात आलं गेलं. मला एक सांगा, आता या लोकांनी कोणती जागा अशी शिल्लक ठेवलेली आहे की तिथं अतिक्रमण करत नाहीयेत? मागासवर्गीयांची जागा काय यांना अतिक्रमण करण्यासाठी त्यांना मिळाल्या आहेत का? तुम्ही मला एक सांगा. महार वतनाच्या जागेच्या संदर्भामध्ये मी आतापर्यंत काय बोललो नाही. महार वतनाच्या सगळ्या जागा या लोकांनी अतिक्रमण करून घेतलेल्या आहेत. शासनाने 50% निधी म्हणजे शासनाने त्यांचा 50% निधी घेतलेला आहे. त्यांनी त्यांची रक्कम वसूल केली आहे. आज मागासवर्गीय लोक देश दौडायला लागलेले आहेत. या महसूल विभागातल्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खातात आणि त्यांना परवानग्या देऊन टाकतात. आज माझा मागासवर्गीय समाज रस्त्यावर आलेला आहे. ठीक आहे, आमच्या शेती तुम्ही लुटल्या, आमच्या जमिनी लुटल्या, आमची घरं तुम्ही लुटली. अरे पण दफनभूमी आणि मसनवाटे तरी आम्हाला ठेवा. आम्हाला जिवंतपणे तुम्ही राहू देत नाहीये. किमान मेल्यानंतर तरी आमची मुलं बाळं आणि आमच्या समाजाला कमीत कमी सुख शांती मिळेल एवढा तरी किमान तुम्ही आमच्यासाठी ठेवा.